नमस्कार, मी प्रभाकर लोंढे, खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक। आज आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयामध्ये आहोत। या ठिकाणी नवनिर्वाचित नगरसेवक जे निवडून आलेले आहेत, या सर्व नगरसेवकाचा, जिल्ह्यातील नगरसेवकाचा सत्कार जिल्हा काँग्रेस कमिटीने घेतलेला आहे आणि या ठिकाणी निर्णयसुद्धा घेतलेले आहेत। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या येणाऱ्या निवडणुकीवर निर्णयसुद्धा घेण्यात आलेले आहेत। आपण जिल्हा प्रमुख, जिल्हा अध्यक्ष धीरज पाटील साहेब यांना विचारूया, नेमकं आज काय वाटतंय? पाटील साहेब, नेमकं खडतार प्रवास यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज एक निर्णय घेतला आहे तुम्ही, तो निर्णय आणि नगरसेवकाचा सत्कार करत असताना काय वाटतंय? आज 28 डिसेंबर 1885 साली काँग्रेस पक्ष स्थापन झाला आणि त्या औचित्य साधून आज आम्ही नवनिर्वाचित 28 नगरसेवकांचा सत्कार या ठिकाणी 29 नगरसेवकांचा सत्कार या ठिकाणी आम्ही ठेवला आणि त्याचबरोबर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा आढावा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही घेतला। आज नक्कीच आनंद वाटतो आणि या ठिकाणी दुःख पण वाटतं की आमचे बरेचसे उमेदवार खूप कमी मतानं या ठिकाणी पराभव त्यांना स्वीकारावा लागला आणि 29 नगरसेवक या ठिकाणी निवडून आले। आता धनशक्तीच्या विरोधामध्ये ही जनशक्ती आणि या जनशक्तीच्या कार्यकर्त्याला काँग्रेसच्या ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकामध्ये या कार्यकर्त्याला कशी ऊर्जा निर्माण करणार आहे? आज मला या निमित्तानं एवढंच सांगावं असं वाटतं आहे की जे काही भाजपचे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं की आम्ही जनमताच्या निर्णयावर निवडून आलो आहे का। त्यांनी धनशक्तीच्या निर्णयावर निवडून आलेले आहेत आणि आज आमचे सगळे कार्यकर्ते कार्यशक्ती, कार्याच्या जीवावर निवडून आलेले आहेत। मला अभिमान वाटतो सांगायला की कुठलंही आमच्या मागे पाठबळ नसतानासुद्धा या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे 29 नगरसेवक निवडून आले आणि जवळजवळ 51 नगरसेवक खूप कमी मतांनी या ठिकाणी त्यांना पराभव स्वीकारावा लागला। तुमच्या तुळजापूरमध्ये तर दहशत माजवली होती, कोयते असतील, पिस्तूल असतील, हवेत गोळीबार असेल, वार झाले, तुमच्या कार्यकर्त्याच्या अंगावर 32 टाके पडले, तरीसुद्धा तुम्ही शर्यतीची खिंड लढवली। अशा पद्धतीचं तुळजापूरचं राजकारण तुम्ही निभावलेलं आहे। तुम्हाला काय वाटतं या विषयावर? तुळजापूर नगर परिषदेमध्ये ज्या पद्धतीनं सर्व व्यवहार झाला किंवा जी काही यंत्रणा भाजपची राबली, कशा पद्धतीनं राबली हे जिल्ह्याने बघितली। कशा पद्धतीनं दहशत माजवली, कशा पद्धतीनं भाजपने उमेदवारी एखाद्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला दिली आणि ठीक आहे, काय त्यामध्ये यश अपयश आलं असेल आम्हाला, परंतु आम्ही निकराची झुंज त्या ठिकाणी दिली आणि आम्हाला जवळजवळ 11,000 मतंच्या आसपास आम्हाला महाविकास आघाडी म्हणून आम्हाला पडली। नक्कीच या ठिकाणी थोड्याशा 1686 मतांनी आमचा पराभव झाला। त्याचं आम्ही आत्मचिंतन करतो की कशामुळं हा पराभव झाला। हे आम्हाला कळालं की या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये धनशक्तीचा वापर भाजपनं केला, बरोबर, हे सगळ्या जिल्ह्याने बघितलेलं आहे। त्यामुळं वाटतं की ह्या निवडणुका कोणत्या स्तरावर नेऊन ही भाजप नेती आहे। तुम्ही जिल्हाध्यक्ष होता, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होतात, माझे अध्यक्ष आहात, त्याच ताकदीने काँग्रेसचाच झेंडा जिल्हा परिषदेवर फडकावा याच्यासाठी तुम्ही पुढली रणनीती कशी करणार आहेत? काँग्रेसला ऊर्जा कशी देणार आहेत? कारण तुम्ही मला भाषणात म्हणालात की कार्यकर्ता हीच माझी ताकद आहे, तुम्ही आहात म्हणून मी आहे, असं तुम्ही म्हणालात। तर जिल्हा परिषदेमध्ये जिल्ह्याचा काँग्रेसचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष निवडून आणण्यासाठी तुम्ही काय करणार आहे? आज जवळजवळ जिल्ह्यामध्ये पूर्वीपासूनच काँग्रेसची ताकद होती। काँग्रेस म्हणजे धाराशिव जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा। अनेक नेते भाजपामध्ये प्रवेश केले, कुठल्या ना कुठल्या हेतूने ते त्या ठिकाणी गेले, परंतु सर्वसामान्य कार्यकर्ता कुठं हल्ला नाही, बरोबर। आज नक्कीच आम्हाला या ठिकाणी संघर्षाचा काळ आहे। ह्या संघर्षाच्या काळामध्ये काँग्रेस पक्ष हा 18 पगड जातीला घेऊन जाणारा पक्ष आहे आणि नक्कीच या ठिकाणी आम्हाला या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये
आज जशा पद्धतीनं नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या, नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये आम्हाला यश आलं आणि मला वाटतं की या ठिकाणी काँग्रेस पक्ष येणाऱ्या काळामध्ये ह्या जिल्हा परिषदची सत्ता येण्यामध्ये प्रमुख भागीदार असेल एवढं या ठिकाणी सांगतो. तर हे आहेत धीरजजी पाटील, काँग्रेसचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष आहेत. निश्चितच काँग्रेसची सत्ता येण्यामध्ये प्रमुख भागीदार काँग्रेस पक्षच असेल असा त्यांनी विश्वास निर्माण केला आहे. एक विश्वास मात्र त्यांनी कार्यकर्त्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी मी तन्मन धनाने मदत करणार, कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहणार असं त्यांनी भाषणात सांगितलं आहे. तर बघूया येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता किंवा महाविकास आघाडीची जशी परिस्थिती येईल तशी, पण काँग्रेस पक्ष सत्तेमध्ये प्रमुख भागीदार राहील असं त्यांनी सांगितलं आहे. तर पाहूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होतं ते. मी प्रभाकर लोंढे, खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा. असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. धाराशिवकर. जय हिंद, जय महाराष्ट्र. विश्वास ठेवलेला, त्यांच्या विचारावर विश्वास ठेवलेला, त्यांच्या धोरणावर विश्वास ठेवलेला आहे. म्हणून सर आज आपल्याला तळागाळामध्ये सर्व समाजामध्ये काँग्रेस दिसते आहे. नक्कीच या ठिकाणी सर्व समाजाने आपल्याला बरोबर साथ दिली. असं म्हणता येणार नाही की ह्या समाजानं आपल्याला साथ दिली नाही. ह्या समाजानं आपला पक्षच 18 पगड जातीला घेऊन जाणार पक्ष. आणि माझी एक विनंती आहे आपल्या सगळ्या नगरसेवकांना, मी आपल्याकडे काही आर्थिक गोष्टी काही करून मी हे करणार नाही, परंतु येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपलं योगदान महत्वाचं आहे. आपण प्रत्येक गावामध्ये जाऊन आपलं काही वाटणी करून घ्यायचं की ह्या गावामध्ये तुम्ही जावा, ह्या मतदारसंघामध्ये तुम्ही जावा, कारण की आता काळाची गरज आहे. आपल्या प्रत्येक समाजानं समाजाच्या नेतृत्वानं त्या ठिकाणी जाऊन त्याचं प्रबोधन करणं गरजेचं आहे. आपण भैया म्हटले तसं बरोबर आहे. आपल्याला त्या समाजापर्यंत, त्या घटकापर्यंत, कारण की मायनॉरिटीमध्ये जाऊन किंवा मायनर हे करून, नियोजन करून, मायक्रो प्लॅनिंग करून आपल्याला या ठिकाणी या धनशक्तीच्या विरोधात लढणं गरजेचं आहे. तुम्ही